नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत खूप महत्त्वाचा विषय, म्हणजेच महत्त्वाच्या प्रथम घटना 2026 मध्ये घडलेल्या, ज्या की जगातील आहेत, भारतातील आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील आहेत मित्रांनो. याची सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केली मित्रांनो. चालू घडामोडीवरती आधारित आहे. 120 प्रश्न यामध्ये आपण घेतलेले आहेत आणि 120 गुणांसाठी आहे. 90 मिनिटांचा वेळ आहे मित्रांनो. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो, वेळ वाया न घालवता. मित्रांनो, यामध्ये आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे. जगातील पहिली सिरेमिक कचरा पार्क कुठे स्थापन झाला? तर उत्तर प्रदेश येथे झाले मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो, केरळ हे राज्य मित्रांनो महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित झाले? तर उत्तर आहे मित्रांनो, बेंगलोर येथे झाले मित्रांनो. कुठल्या कंपनीचे? तर ऑक्सेल ग्राइड्स कंपनीने बनवले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर पॉंडेचेरी म्हणजेच पदुचेरी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, हिमबिबट्याच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो, हिमाचल प्रदेश. लक्षात राहू द्या, हिमाचल प्रदेश हे हिमबिबट्याचे लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य ठरलेले मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात झाली? तर उत्तर आहे मित्रांनो, कुनो राष्ट्रीय उद्यान. हे उद्यान कुठे आहे मित्रांनो? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणते? तर बनेरगट्टा. लक्षात ठेवा, बायोलॉजिकल पार्क. बनेरगट्टा बायोलॉजिकल पार्क हे जे आहे ते सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन कोणते? उत्तर मित्रांनो, सोनीपत. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता म्हणजेच NH45 कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो NH45 हा हे मित्रांनो रस्ता, तो वन्यजीव सुरक्षित रस्ता आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, मध्य प्रदेश राज्यातील. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे मित्रांनो, छत्तीसगड या राज्यामध्ये झाले मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, पहिले पुस्तकांचे गाव. तर हे भिलार हे गाव आहे मित्रांनो, सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? तर उत्तर मित्रांनो, पारपोली. हे पारपोली गाव जे आहे ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा, पारपोली पहिले फुलपाखरांचे गाव. पुढील प्रश्न आहे, पहिले आधार गाव. तर टेंबली हे गाव आहे मित्रांनो, जे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो, टेंबली गाव. येथील एका महिलेने आधार कार्ड, सर्वात पहिले आधार कार्ड काढलं होतं मित्रांनो, त्यामुळे पहिले आधार गाव असं टेंबली या गावाला म्हणतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पहिले मधाचे गाव कोणते? तर मांगर हे गाव आहे मित्रांनो, सातारा या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. जास्तीत जास्त सातारा जिल्ह्यामध्येच मधील पहिले जे गाव आहेत ते झाले मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, पहिले कॅशलेस गाव कोणते? तर मित्रांनो, घसई हे गाव आहे मित्रांनो, ठाणे या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पहिले फळांचे गाव कोणते? तर धुमाळवाडी हे सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा. महत्त्वाचं मित्रांनो, हे पहिले कुठले, पहिले गाव कोणचे, पहिले फुलपाखरांचे गाव, पहिले मधाचे गाव, हे खूप प्रश्न येतात यावरती मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, पहिले कवितांचे गाव कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो, उभादांडा. म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मित्रांनो उभादांडा हे गाव, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पहिले डिजिटल गाव कोणते? तर हरिसाल हे गाव आहे मित्रांनो, अमरावती या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पहिले वायफाय गाव कोणते? तर उत्तर मित्रांनो, पाचगाव हे वायफाय गाव आहे मित्रांनो, पहिले वायफाय गाव, जे नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, पहिले वादमुक्त गाव कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो, कापडगाव, लक्षात ठेवा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? तर सुचेता कृपालानी, जे की उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत मित्रांनो, महिला मुख्यमंत्री, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? तर सरोजिनी नायडू या आहेत मित्रांनो, याही उत्तर प्रदेशच्याच आहेत मित्रांनो, उत्तर प्रदेशच्याच पहिल्या महिला राज्यपाल बनलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण बनली? तर उत्तर आहे मित्रांनो, किरण बेदी, ह्या पहिल्या महिला IPS आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण? तर मित्रांनो,
महिला IAS अधिकारी अन्ना राजन मल्होत्रा, लक्षात ठेवा. कदाचित हे महिला आहे का नाही एकदा चेक करा. अन्ना राजन मल्होत्रा, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. यांनीच आपलं राष्ट्रगीत आपल्याला राष्ट्रगीत दिलेलं आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले? तर उत्तर आहे मित्रांनो सी राजगोपालचारी, लक्षात ठेवा. सी राजगोपालचारी भारतीय होते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारताचे अंतराळवीर कोण? तर उत्तर आहे मित्रांनो राकेश शर्मा, हे पहिले अंतराळवीर आहेत मित्रांनो भारताचे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र कुठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो तारापूर येथे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. मला हे कमेंटमध्ये सांगा, हे तारापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, मला कमेंटद्वारे कळवा. पुढील प्रश्न आहे, पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला ह्या आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला रेल्वे चालक कोण बनल्या? तर मित्रांनो उत्तर आहे मित्रांनो सुरेखा यादव या पहिल्या महिला रेल्वे चालक बनलेल्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण बनलेले? मित्रांनो सॅम मानेकशा, लक्षात ठेवा. सॅम मानेकशा. पुढील प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे मित्रांनो बछेंद्री पाल, लक्षात ठेवा. बछेंद्री पाल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1872 साली झालेली पहिली भारतातील जनगणना, आणि ही कोणी केली? लॉर्ड मेयो, लक्षात ठेवा. लॉर्ड मेयो. पुढील प्रश्न आहे, पहिली पूर्ण जनगणना कधी झाली? पहिली पूर्ण जनगणना 1881 साली झालेली, जे की लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये झालेली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर हे मित्रांनो जिम कार्बेट, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो शिवसमुद्र हे आहे, जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोली या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोणती? तर उत्तर मित्रांनो कोलकाता, लक्षात ठेवा, जे की 1984 ला चालू झाली. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर बेंगॉल गॅजेट, लक्षात ठेवा. बेंगॉल गॅजेट हे जे आहे ते पहिले वृत्तपत्र आहे मित्रांनो, भारतातील पहिले वृत्तपत्र. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? जे की आहे दर्पण, हे पहिले वृत्तपत्र आहे मित्रांनो, जे की बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? उत्तर आहे मित्रांनो मुंबई ते ठाणे धावली होती मित्रांनो 1853 साली, जे की लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये धावलेली मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका? तर ही मुंबई ही महानगरपालिका भारतातील महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे, जी की कुठल्या साली झालेली मित्रांनो, हे मला कमेंटमध्ये सांगा, कुठल्या वर्षी ही स्थापन झाली होती. आणि मित्रांनो जी भारतातील पहिली महानगरपालिका आहे ती मद्रास येथील मित्रांनो, मद्रास, लक्षात ठेवा. मद्रास. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात, भारतातील पहिले ई कोर्ट कोठे झाले? तर उत्तर मित्रांनो हैदराबाद येथे मित्रांनो, हैदराबाद. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले धान्य ATM म्हणजेच ग्रेन ATM कुठे सुरू झाले? तर उत्तर आहे मित्रांनो गुरुग्राम येथे, म्हणजेच हरियाणा या राज्यामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले हायकोर्ट कोणते? उत्तर आहे मित्रांनो कलकत्ता हायकोर्ट, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले सौर शहर कोणते? उत्तर आहे मित्रांनो सांची हे सौर शहर आहे भारतातील पहिले, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये येते. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता? उत्तर आहे मित्रांनो हुबळी हा प्लॅटफॉर्म सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो रेल्वेचा, जो की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, 100% साक्षरता मिळवणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ हे राज्य मित्रांनो 100% साक्षरता मिळवणारे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पहिले महासंगणक म्हणजे सुपर कॉम्प्युटर कोणचे? तर उत्तर आहे मित्रांनो परम 8000, लक्षात ठेवा. परम 8000.
पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण? उत्तर आहे मित्रांनो बलदेव सिंग. लक्षात ठेवा बलदेव सिंग हे भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण झालेले मित्रांनो? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो मौलाना अब्दुल कलाम आझाद. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? उत्तर आहे मित्रांनो सुकुमार सेन. लक्षात ठेवा सुकुमार सेन. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो कर्नाळा हे अभयारण्य आहे मित्रांनो जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर नरनाळा हे जे अभयारण्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा नरनाळा आणि अर्नाळा ह्यामध्ये कन्फ्यूज होतं कधी कधी. नरनाळा हे आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि अर्नाळा हे जे आहे ते आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर गंगापूर धरण हे पहिले मातीचे धरण आहे जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली ताग गिरणी कोणती? उत्तर आहे मित्रांनो रिसरा. लक्षात ठेवा जी की बंगालमध्ये. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर उत्तर आहे मुंबई येथे आणि 1854 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? उत्तर आहे मित्रांनो विनोबा भावे हे भारतातील पहिले पुरस्कार मिळवणारे मित्रांनो रॅमन मॅग्सेस हा पुरस्कार. रॅमन मॅग्सेस हा जो पुरस्कार आहे तो आशिया खंडातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न बघूयात भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोण? तर सचिन तेंडुलकर हे जे आहेत यांना क्रिकेटसाठी भारतरत्न म्हणजे क्रिकेट मधून त्यांनी मोठं सक्सेस मिळवल्यामुळं त्यांना भारतरत्न दिलेलं आहे मित्रांनो जे की पहिले खेळाडू आहेत. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले लेखक कोण? उत्तर आहे मित्रांनो जी शंकर कुरूप. लक्षात ठेवा जी शंकर कुरूप. पुढील प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण? तर वि स खांडेकर. लक्षात ठेवा. कुठल्या ग्रंथासाठी किंवा कुठल्या कादंबरीसाठी? तर ययाती या कादंबरीसाठी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवा अभिनव बिंद्रा. पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली? उत्तर आहे मित्रांनो कर्णम मल्लेश्वरी. लक्षात ठेवा कर्णम मल्लेश्वरी. महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो सर्वच्या सर्व तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर मित्रांनो मला या नंबरला तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा. मी तुम्हाला PDF सेंड करेल. 92 72 16 51 24 या नंबरला तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा. मी तुम्हाला हे PDF पाठवून देईल. मित्रांनो पुढील प्रश्न आहे जो की भारतातील पहिले केबल स्टे रेल्वे ब्रिज कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अंजीखाद येथे. कुठल्या राज्यामध्ये? तर जम्मू काश्मीर राज्यामध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले संविधानाचे साक्षर जिल्हा कोणता? उत्तर आहे मित्रांनो कोल्लम हा जिल्हा आहे मित्रांनो जो की केरळ या राज्यामध्ये येतो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले हायड्रोजन ट्रेन कोठे धावणार? उत्तर आहे मित्रांनो हरियाणा या राज्यामध्ये धावणार आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या महत्त्वाचे चालू घडामोडी मित्रांनो. पुढील प्रश्न आहे पहिली महिला राफेल फायटर पायलट कोण बनलेली मित्रांनो? तर शिवांगी सिंग. लक्षात ठेवा शिवांगी सिंग. पुढील प्रश्न आहे सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी कोण? तर उत्तर आहे मित्रांनो शिवा चौहान. लक्षात ठेवा शिवा चौहान. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे सुरू झाली? उत्तर आहे मित्रांनो कोलकाता या शहरामध्ये जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले हेलिपोर्ट कोठे स्थापन झाले? तर उत्तर आहे मित्रांनो रोहिणी येथे. कुठल्या ह्याच्यामध्ये मित्रांनो शहरामध्ये? तर दिल्ली येथे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोणचे? तर उत्तर आहे मित्रांनो कोठे स्थापन झाले? तर मणिपूर या राज्यामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोठून कोठे धावली? उत्तर आहे मित्रांनो दिल्ली ते वाराणसी. लक्षात ठेवा दिल्ली ते वाराणसी. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणती?
उत्तर आहे मित्रांनो मुंबई ते कोठे धावली तर मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य कोणते, तर उत्तर आहे मित्रांनो गोवा हे राज्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले हर घर जल प्रमाणित जिल्हा, तर उत्तर आहे मित्रांनो बुरहानपूर, लक्षात ठेवा. बुरहानपूर हा जिल्हा आहे मित्रांनो जो की मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते, उत्तर आहे मित्रांनो मोढेरा, लक्षात ठेवा. हे गुजरात या राज्यामध्ये येतं. पुढील प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा बायो CNG प्लांट कुठला, तर उत्तर आहे मित्रांनो इंदोर येथे मित्रांनो जो की मध्य प्रदेश या राज्यामध्ये इंदोर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत कोणती, उत्तर आहे मित्रांनो पल्ली ही आहे जे की जम्मू काश्मीर या राज्यामध्ये येते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले बालिका पंचायत कोठे, तर उत्तर आहे मित्रांनो गुजरात येथे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली डिजिटल बँकिंग राज्य कोणते, उत्तर आहे मित्रांनो केरळ हे राज्य आहे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे एक आहे मित्रांनो जे की केरळ या राज्यामध्ये सर्व AIच्या गोष्टी खूप साऱ्या घडलेल्या आहे मित्रांनो. डिजिटल गोष्टी आणि साक्षरता जो राज्य आहे मित्रांनो ते केरळ आहे, लक्षात ठेवा. असा डिजिटल प्रश्न आला ना मित्रांनो शक्यतो केरळ या राज्यातल्याच गोष्टी आहे घडलेल्या आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे रस्ते अपघात रोखण्यासाठी राईट टू वॉक लागू करणारे पहिले राज्य कोणते, उत्तर आहे मित्रांनो पंजाब हे राज्य, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इन्क्युबेशन सेंटर कुठे स्थापन झाले, तर उत्तर आहे मित्रांनो केरळ येथे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र म्हणजेच वर्ल्ड पीस सेंटर कुठे स्थापन झाले, तर गुरुग्राम येथे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले अल्कोहोल म्युझियम कोठे आहे, तर उत्तर आहे मित्रांनो गोवा या राज्यामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले ग्राफीन इनोव्हेशन सेंटर कोठे आहे, तर उत्तर आहे मित्रांनो केरळ या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले सॅटेलाइट फोनने सज्ज असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते, तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. हे आपल्या आसाम या राज्यामध्ये मित्रांनो एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा आहे एकशिंगी गेंडा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले ओपन रॉक म्युझियम कोठे आहे, तर हैदराबाद या सिटीमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा, जे की तेलंगणा या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे 100% पेक्षा जास्त लसीकरण पूर्ण करणारे पहिले शहर कोणते, उत्तर आहे मित्रांनो भुवनेश्वर हे शहर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली ओमिक्रॉन किट कोठे आहे, तर उत्तर आहे मित्रांनो कोणती आहे तर ही मित्रांनो ओमिशुअर, लक्षात ठेवा ओमिशुअर. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका कोणती, उत्तर आहे मित्रांनो INS, लक्षात ठेवा INS विक्रांत, महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन स्टेशन कोठे तयार होत आहे, उत्तर आहे मित्रांनो सुरत येथे होत आहे मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते, तर केरळ हे राज्य आहे मित्रांनो. खूप अपग्रेड हे राज्य आहे मित्रांनो केरळ. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिले गोल्ड ATM कोठे आहे, तर उत्तर आहे मित्रांनो हैदराबाद येथे मित्रांनो, हैदराबाद येथे सुरू झालेले. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले हवामान बदल मिशन सुरू करणारे राज्य कोणते, उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू हे राज्य आहे, महत्त्वाचे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे, उत्तर आहे मित्रांनो चंदीगड या शहरामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले डार्क स्काय रिझर्व कोठे आहे मित्रांनो, तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले खाजगी रॉकेट कोणचे, उत्तर आहे मित्रांनो विक्रम-S, लक्षात ठेवा विक्रम-S. पुढील प्रश्न आहे आशियातील पहिली सांडपाणी प्रक्रिया करणारे रिसायकल सेंटर कोठे आहे, तर उत्तर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच नागपूर या शहरामध्ये मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे पहिली महिला महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजेच DGP कोण बनल्या, उत्तर आहे मित्रांनो रश्मी शुक्ला, लक्षात ठेवा. ह्या आत्ता सध्या
आपल्या निवृत्त झालेल्या मित्रांनो, आता यांच्या जागी आता सध्या DGP जे आहेत ते आपले सदानंद दाते आहेत. लक्षात ठेवा, सदानंद दाते. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले शाकाहारी शहर कोणते? उत्तर आहे मित्रांनो पालिताना. लक्षात ठेवा, गुजरात या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, भारतात प्रथम लिथियमचे साठे कोठे आढळले? तर उत्तर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर राज्यामध्ये. नवीन प्रश्न आहे मित्रांनो, सर्व चालू घडामोडीवरतीच प्रश्न आहेत, हे खूप महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, भारतातील पहिले AI शहर कोणते? तर लखनौ हे शहर आहे मित्रांनो, भारतातील पहिले AI शहर. पुढील प्रश्न आहे, पहिली महिला ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष कोण? तर PT उषा ह्या आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले अमृत सरोवर कोठे बनले? उत्तर आहे मित्रांनो रामपूर येथे, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले संविधान उद्यान कोणते? कोठे स्थापन झाले? तर उत्तर आहे मित्रांनो जयपूर या येथे मित्रांनो, हे राजस्थान या राज्यामध्ये मित्रांनो. जयपूरला आपण पिंक सिटी देखील म्हणतो मित्रांनो, लक्षात राहू द्या, पिंक सिटी. पुढील प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर फॅक्टरी कोठे? उत्तर आहे मित्रांनो तुमकुरू येथे मित्रांनो, कर्नाटक या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले ॲपल स्टोअर कोठे सुरू झाले? उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे सुरू झाले मित्रांनो. नवीन प्रश्न आहे मित्रांनो, आत्ता तुर्ताच हे झालेलं आहे मित्रांनो ॲपल स्टोअर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी क्रूज बोट कोणती आहे? मित्रांनो ही सूर्यांशू. लक्षात ठेवा, सूर्यांशू महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न बघूयात, भारतातील पहिले वेटलँड शहर कोणते? उत्तर आहे मित्रांनो उदयपूर. लक्षात ठेवा, उदयपूर. पुढील प्रश्न बघूयात, भारतातील पहिले वैदिक थीम पार्क कोठे आहे? तर उत्तर मित्रांनो नोएडा या ठिकाणी मित्रांनो, जे की वेद वन पार्क म्हणून ओळखले जाते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 100% ODF प्लस मॉडेल गाव असलेले राज्य कोणते? पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा हे राज्य मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले युनिट मॉल कोठे बांधले जाणार? उत्तर आहे मित्रांनो उज्जैन येथे मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, जगातील पहिले ताडपत्राच्या हस्तलिखितांचे संग्रहालय कोणते? उत्तर आहे मित्रांनो कोठे? उत्तर मित्रांनो केरळ या राज्यामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले इन्फंट्री म्युझियम कोठे स्थापन झाले? उत्तर आहे मित्रांनो महू येथे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव आहे मित्रांनो, हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात, भारतातील पहिली ऑटर टॅक्सी सेवा कोठे सुरू झाली? मित्रांनो हे मुंबईमध्ये झालेली, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली संपूर्णपणे ई-गव्हर्नन्स असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते? उत्तर आहे मित्रांनो जम्मू आणि काश्मीर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कोणते? उत्तर आहे मित्रांनो चंदीगड हे जे देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले जिओलॉजिकल पार्क कोठे स्थापना झालेले मित्रांनो? तर उत्तर आहे मित्रांनो जबलपूर या शहरामध्ये, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो कुशीनगर, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे मित्रांनो. हे तुम्हाला 120 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तुम्हाला याची PDF हवी असेल तर परत एकदा सांगतो, 92 72 16 51 24 या नंबरला मला टेलिग्रामला मेसेज करा मित्रांनो, किंवा तुम्ही आपल्या जो ग्रुप आहे मित्रांनो विषय खोल हा ग्रुप आहे मित्रांनो टेलिग्रामला, तुम्हाला जर सर्च करून मिळाला तर त्यावरती तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करा, तुम्हाला मी PDF सेंड करेल मित्रांनो. ह्याची खूप महत्त्वाची प्रश्न आहेत मित्रांनो, चालू घडामोडीवरती सर्व प्रश्न होते, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो. त्यामुळे हे अभ्यास तुम्ही चांगला करा, जो की आपला उच्च न्यायालयाचा पेपर खूपच जवळ आला मित्रांनो, लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे मित्रांनो. धन्यवाद.